आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनी आणि काव्या दोघी पण खूपच खुश असतात। नंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळालं म्हणून काव्याला खूप आनंद झालेला असतो आणि म्हणून दोघी पण देवाचे आभार मानत असतात। इतक्यात तिथं जीवा येतो। जीवा तिथं आल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते, काय झालं, कुठे गेला होतात मला गेटवर सोडून, काय आणायचं राहिलं होतं का? आणि जीवा काहीतरी बोलणार इतक्यात नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, थांबा थांबा, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलायत ना? तेव्हा काव्य समोर असते म्हणून जीवा मग नाकारत असतो। जीवा नाही म्हणत असतो त्यावेळेला नंदिनी म्हणते, नाही आणलाय तर तुम्ही लपवताय कशाला? गजऱ्याचा सुगंध येतोय, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलाय तर द्या ना मला तो। आणि नंदिनी जीवासोबत असं बोलत असते त्यावेळेला मग काव्या म्हणते, ताई तुम्ही दोघंजण बोला, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते। काव्याला तिथून जायचं असतं परंतु काव्या जाताना नंदिनी काव्याच्या हाताला धरून थांबवते आणि म्हणते, थांब, आम्ही चहा पिऊन आलोय आणि जरा माझ्या वतीने भांडणं ह्यांच्यासोबत। आणि काही गोष्टी कितीही लपवायच्या ठरवल्या तरी त्या लपत नाहीत। आणि नंदिनीने असं म्हणल्यानंतर काव्या आणि जीवा दोघे पण खाली मान घालतात। नंतर काव्या म्हणते, बरोबर आहे ताई तुझं, काही गोष्टी कितीही लपवायच्या म्हटलं तरी त्या लपत नाहीत, पण गजऱ्याचा सुगंध मात्र येतोय। काव्याने असं बोलल्यानंतर जीवाला मागचा प्रसंग आठवतो, ज्या वेळेला काव्या जीवाच्या सोबत असताना जीवाने काव्यासाठी सुद्धा गजरा आणला होता। आणि हा प्रसंग आठवल्यानंतर जीवा खूपच अस्वस्थ होतो। मग नंदिनी म्हणते, बरोबर आहे ना काव्या, गजऱ्याचा सुगंध येतोय ना? आणि मग जीवाला म्हणते, द्या ना आता गजरा। आणि मग जीवा त्याच्या शर्टाच्या खिशातला तो गजरा काढून नंदिनीच्या हातावर ठेवतो। जीवाने आपल्यासाठी आणलेला गजरा बघून नंदिनी खूप खुश होते। मग नंदिनी जीवाला विचारते, पण आज हे कशाला? त्यावेळेला जीवा म्हणतो, माझी जुनी सवय आहे, आनंदाला सुगंध जोडला की आठवणी दरवळत राहतात। जीवाच्या या बोलण्याने नंदिनी खुश होते तर काव्य तिथून जायला निघते। त्यावेळेला मग नंदिनी परत काव्याचा हात धरून थांबवते आणि म्हणते, अगं कुठं निघालीस? मला माहितीये तुलाही गजरा माळायला आवडतं, त्यामुळे तूही हा गजरा माळ। नंदिनीने असं बोलल्यानंतर जीवाला आणि काव्याला धक्काच बसतो। मग काव्या म्हणते, नाही ताई, हा गजरा तुझ्यासाठी, तू माळ। काव्याने असं म्हणल्यानंतर नंदिनी म्हणते, अगं जे माझं आहे ते तुझं सुद्धा आहे, पहिल्यापासून आपण प्रत्येक गोष्ट एकमेकींशी शेअर करत आलोय आणि मी गजरा माळेल आणि माझी बहीण माळणार नाही असं होईल का? आणि मग नंदिनी आग्रह करून काव्याच्या केसांमध्ये तो गजरा माळते। गजरा घालून काव्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। नंदिनी म्हणते, बघ गजरा माळल्यानंतर किती गोड दिसतेस तू। तर काव्या सुद्धा मग नंदिनीच्या केसांमध्ये गजरा माळते आणि नंदिनी आणि काव्या मग खूपच खुश होतात। मग नंदिनी जीवालाच विचारते, जीवा आम्ही दोघी कशा दिसतोय? पण जीवा मात्र काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसतो, पण जीवा मान हलवूनच छान दिसताय असं सांगतो। नंतर मग नंदिनी ते आनंद निवासचं मॉडेल वरती ठेवायला निघून जाते।